म्हणून वगैरे असं बरोबर ना. पण आता बघा हे इथं हा फणस समजा आहे, इथे फणस आहे बरोबर आहे. तर त्यातलं हे जे आहे ना हे हा जो फणस समजा आहे तर हे नर फुल आहे फणसामधलं. दिसायला फणस दिसतो बरोबर ना, परंतु हे नर फुल आहे. म्हणजे काय होईल, पहिले हिरवं असतं, मग थोडंसं पिवळं होतं, काळं होतं आणि गळून पडतं. जे आता हे खाली गळून पडत बघा सगळे, हे सगळे नर फुल आहे. त्याच्यामुळे हे गळून पडणारच आहे, मोठे होत नाही. मोठी कोणते होतात, फक्त मादी फुलं मोठे होतात. आणि मादी फुल कसं ओळखायचं, इथे बघा हा देठ बघा. अच्छा, त्याला जर एकदम मोठा देठ असेल तर ते मादी फुल असतं आणि हेच फळ पुढे नंतर मोठं होतं. मग नर फुल बघा, हा एकदम पातळ दांडा आहे ना असा जर असेल तर हा नर फुल आहे. म्हणजे हे फुल मोठं होणार नाही, हे गळून पडणारच आहे 100%. त्याच्यामुळे वेगळीच फवारण्याची गरज नाही पडणार आपल्याला. मग हे फुल गरजेचं आहे का आपल्याला, आहे. हे फुल असल्याशिवाय याचा परागीभवन होणारच नाही, आणि परागीभवन नाही झालं तर हे फळ मोठं होणारच नाही. जसं आपण मग झुकणीमध्ये बघितलं आपण नरफुल मादी फुल, तसं याच्यामध्ये सुद्धा हे नरफुल असणं आवश्यक आहे. तर हे असल्याशिवाय याच्यावरती येतात पराग येतात, ते याच्यावर पडले पाहिजेत, तेव्हा ते फळ होतं परागीभवन आणि ते फळ मोठं होतं. मग त्याच्यामुळे हे पण गरजेचं आहे. परंतु हे एकदा थोडंसं मोठं झालं की गळून पडतं हे, त्यामुळे असं वेगळी काळजी करायची गरज नाही. फक्त आपल्याला ही काळजी करून महत्वाचं आहे की मादी फळ आहे. ठीक आहे, हा पातळ आहे ना, हा निघून जाईल. करणार का आपण, हे खाली जे आहे ना हे वांगी आहे. वांग्यावर आपण टोमॅटो केलेला आहे कलम. ह्याला टोमॅटो येतील आता. वांगीचं कसं आहे, लवकर मरत नाही ना ते 3-4 वर्ष तरी. हा, दुसरं आपण इथे काय केलेलं आहे, त्याला चिरून इथे बघा, इथे आपण काय केलेलं आहे, हे खाली वांग्याचं रोप आहे, हा आपण टोमॅटो केलेला आहे, ह्या बाजूला आपण मिरची केलेलं आहे. म्हणजे एका फांदीला मिरची येतील आणि एका फांदीला काय होतील, टोमॅटो येतील. असं आपलं कसं करतात, शेंडा कलम त्याला म्हणतो आपण. पण ते कसं करायचं, आता तुम्हाला वेळ नाही दाखवायला बरं का. याचा मी ट्रेनिंग घेतो बरं का. असं वाटलं तुम्हाला शिकायचं असेल कलम करायचे तर आपण ट्रेनिंग घेतो कलमाचं. विशेषतः तुम्ही एक कलम शिकलं तुम्हाला काही करता येईल. मग इथे ह्या असं केलेलं बघा, हा इथे मिरची केले, इथे वांगी टोमॅटो केलंय. मग तुम्हाला एका झाडावर मिरच्याही मिळतील, टोमॅटो मिळतील तुम्हाला. असं इथे बघा, आता हे ऍक्च्युली बाहेर काढा पाहिजे, याला बघा फुलं आलीत बघितलं लगेच. आता टोमॅटो येऊन जाईल. हे तुम्हाला कलम शिकता येते.